Welcome students. Today we are going to discuss a very important property of the fluid which is called as a viscosity. आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये we study about the fluid static fluid, what type of static fluid, how much pressure actually act on that. After that we study about the fluid dynamics in there, Bernoulli's theorem, application of Bernoulli's theorem and so many things we are already discussed and remaining related problems we already solved it. Today we are actually going to discuss a very important and a very crucial topic. असं म्हणता की फ्लुइड मेकॅनिक्समध्ये ऑब्वियसली फ्लुइड मेकॅनिक्स हा खूप मोठा पार्ट आहे, म्हणजे आपल्याला एकदम छोटासा त्याच्यामधला पार्ट शिकायचा आहे. वेन एवर यू आर गोइंग टू इंजिनिअरिंग यू आर स्टडी द फ्लुइड मेकॅनिक्स इन देअर यू आर गोइंग टू स्टडी अबाउट द डिटेल फ्लुइड मेकॅनिक्स, बट ॲट द 11th and 12th syllabus point of view and exam point of view we are going to discuss so many little things. आणि त्यामधील एक महत्त्वाची पॉईंट म्हणजे विस्कॉसिटी काय असते. आजच्या टॉपिकमधील एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आपण बघणार आहोत. ॲक्च्युली तो प्रॉपर्टी सांगत असतो, एखाद्या फ्लुइडची प्रॉपर्टी काय आहे. फ्लुइडचे प्रॉपर्टीज बऱ्याच साऱ्या असतात, बरोबर ना. त्यामधील अतिशय महत्त्वाची म्हणजे विस्कॉसिटी कशाला म्हणलं जातं. What is mean by viscosity? So many times they are asking the questions like that. What is mean by viscosity? What is mean by viscosity? तुम्ही विचार करू शकता विस्कॉसिटी कशाला म्हणायचं. ओके, करायची सुरुवात. ओके, यासाठी आपण काय करणार आहोत. We take one experiment and from that experiment we understand what is actually which property or which property liquid will show whenever it flowing in experimental, in practically. Okay, so for this condition, for this ह्यो जे काय फेनॉमेनॉन आपल्याला बघायचं आहे त्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहोत. फॉर दिस एक्सपेरिमेंट I require one glass, two glasses actually, two plain glass. Okay, ठीक आहे, 2 ग्लास आहे. अँड वी रिक्वायर वन मोर लिक्विड्स. वन इज वॉटर अँड अनदर इज सिरप, कप सिरप और एनी मोर, और वी आर गेटिंग हनी ऑल्सो. फर्स्ट सिच्युएशन, वी टेक वॉटर. हियर इज अ कंटेनर. फ्रॉम दैट कंटेनर water is flowing and water are sprayed or pour into the glass 1. Okay, this one situation. Here is a one container. We place in this container and we take a small hole. From that small hole, the whatever the liquid we are taking, the liquid will be poured into glass 1. And another one container. From that container, we taking as a syrup. We call it as a cup syrup. Okay, or honey. And similar condition with this syrup and honey also pour into the glass 2 and we note it down their observations. So here we are noted down their observations. What are their observations? तुम्ही हे practically करू शकता. First observation, whenever water is poured into the glass, first at the time the water flows fastly and freely. This one is very important observations. काय ऑब्झर्वेशन आहे, ज्यावेळेस वॉटर यामधून खाली येते ऑब्वियसली ती वॉटरचा जो फ्लो असेल तो फास्ट असेल आणि वॉटर ज्यावेळेस याच्यावर स्प्रेड होणार आहे ते फ्रीली स्प्रेड होणार आहे. हे ऑब्झर्वेशन झालं ग्लास 1चं. आय थिंक यू आर ऑल आर ॲग्री विथ दिस. वॉट एवर ऑब्झर्वेशन आय एम टेकिंग, यू आर ॲग्री ऑफ दॅट. Next one is observation. Whenever we pour syrup or honey in the glass 2, the observation is it flows slowly. First one observation, and stick to container. Am I right? हे ऑब्झर्वेशन बरोबर आहे.
तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता येस सर इट इज करेक्ट. हे दोन्ही ऑब्झर्वेशन्स. ओके. आता ह्या दोन्ही ऑब्झर्वेशन काय समजतं, वॉटरचं ज्यावेळेस फ्लो होतं, वेन एव्हर वॉटर इज फ्लोईंग, वेन एव्हर सिरप इज फ्लोईंग, ॲट द डिफरन्स बिटवीन टू फ्लो समथिंग इज प्रेझेंट विच इज ॲक्च्युअली अपोज देअर फ्लो ऑफ मोशन. समथिंग इज प्रेझेंट अँड दॅट समथिंग विच इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्शन. ओके. अँड वेअर दिस फ्रिक्शन इज हॅपन, हे फ्रिक्शन कशामध्ये घडतंय, कुठे कुठे घडतंय, तर आता दोन कंडिशन यामध्ये. वॉटर ऑब्वियसली फ्लो होत असणार आहे, त्यावेळेस वॉटरचे मॉलिक्युल्स असतात. मग इथं काय असेल, हे काही वॉटरचे मॉलिक्युल्स असतील. ॲक्च्युअली इथे सिरप आहे, हे सिरपचे मॉलिक्युल्स असतील. या ठिकाणी वॉटर आहे, ही वॉटरचे मॉलिक्युल्स असतील. ही पहिली सिच्युएशन झाली. म्हणजे ह्या मॉलिक्युलमध्ये फ्रिक्शन असेल, हे वरचे मॉलिक्युल्स असतील, हे खालचे मॉलिक्युल्स असतील, हे त्याच्यावरती काही मॉलिक्युल्स असतील. हे सगळे मॉलिक्युल्स रिलेटिव्ह मोशनमध्ये आहे. ते सगळे मॉलिक्युल्स जर खाली येत असतील तर ते एकमेकांमध्ये काहीतरी फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे किंवा तिथं काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. सो फर्स्ट फ्रिक्शन इज डेव्हलप ड्यू टू layers between the waters. Here is also first friction is which will be developed between the syrup of the molecules of the syrup or molecules of the honey. हे फर्स्ट ऑब्झर्वेशन. ठीक आहे, हे फर्स्ट फ्रिक्शन झालं. सेकंड फ्रिक्शन काय असेल, आता हे मॉलिक्युल्स वेन एव्हर वी ऑब्झर्व क्लोज टू दी कंटेनर, वी टेक अ मॅग्निफायर अँड वी ऑब्झर्व क्लोज टू दी कंटेनर, वी ऑब्झर्व दॅट solid molecules of that container molecules and water molecules are also present there some forces. प्रॉब्लेम समजते सर्वांना. बघा या ठिकाणी जे काही मॉलिक्युल्स आहे त्या मॉलिक्युल्समध्ये वॉटरच्या सेम मॉलिक्युलमध्ये सुद्धा एक फ्रिक्शन प्रोव्हाइड झालेलं आहे आणि त्यानंतर लिक्विड जे कंटेनर आहे त्या कंटेनरचे जे काही मॉलिक्युल्स आहे ते वॉटरच्या मॉलिक्युल्ससोबतही एक फ्रिक्शन प्रोव्हाइड करत आहे. सो देअर इज प्रेझेन्स ऑफ टू फ्रिक्शन्स. वन इज friction between, very good, friction between layers of water or layers of, we call as a simple liquid, layers of liquid, and another one is friction between liquid and surrounding. Okay, friction between liquid and surrounding. So this because of that property of fluid, because of that property, which property? Frictional property. Because of this property of fluid there is flow of motion. In their flow of motion differences occurs. झाला नाही तर या फ्लो मध्ये आणि या फ्लो मध्ये डिफरन्स आला. इथली वेलोसिटी मध्ये डिफरन्स आला, बरोबर. आणि this property of fluid is called, याला काय म्हणायचं, viscosity. I am getting detailed definition of that viscosity, no doubt. सो विस्कॉसिटीची डेफिनेशन आत्ता डिटेलमध्ये मी घेणार आहे, काळजी करू नका. फक्त ही विस्कॉसिटी म्हणजे काय, एक फ्लुइडची प्रॉपर्टी आहे जी फ्लुइडच्या मोशनला रेजिस्ट करण्याचं काम करते. हे झालं एक ऑब्झर्वेशन. अजून बरेचसे ऑब्झर्वेशन आहे, सिम्पल आहे. वी ऑब्झर्व दी रिव्हर फ्लो. सगळे रिव्हरचा फ्लो जो आहे, फ्लो ऑफ वॉटर, तो ऑब्झर्व करत असता. ज्यावेळेस हिअर इज अ रिव्हर, now here is a water is flowing. We take a simple diagram. After that we get a schematic diagram of flow of water, no doubt. So here is, these are the two river banks, two side of the river bank. Here is side 1, here is side 2. ठीक आहे, ओके. आणि वॉटर फ्लो होत आहे. वॉटर फ्लो होत असताना तुम्ही सिंपल ऑब्झर्वेशन्स करता, बरोबर. आता पाऊस पडतोय, कोणीही जाऊ नका ऑब्झर्वेशन करायला, पण तुम्ही जनरल ऑब्झर्वेशन करत असता, बरोबर. ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्वेशन करता त्यावेळेस तुम्हाला असं दिसतं, वेन एव्हर वॉटर इज क्लोज टू द रिव्हर बँक, इट्स वेलॉसिटी इज मच लेस दॅन, हिअर इज वॉटर क्लोज टू द रिव्हर बँक, इट्स वेलॉसिटी इज मच लेस दॅन द वेलॉसिटी ऑफ सेंटर. हे ऑब्झर्वेशन बरोबर आहे.
चला कमेंटमध्ये सांगा माझं हे ऑब्झर्वेशन बरोबर आहे की नाही, कमेंटमध्ये सांगा. चला बघा मी काय सांगतोय, ज्यावेळेस मी वॉटरच्या फ्लोचं ऑब्झर्वेशन केलं त्यावेळेस मग ऑब्झर्वेशनमध्ये मला असं समजलं का जे टू साइड्स ऑफ दी रिव्हर बँकला एकदम खेटून फ्लो आहे रिव्हरचा, वॉट एव्हर फ्लो आर प्रेझेंट क्लोज टू दी रिव्हर साइड्स, इट्स फ्लो इज मच लेस दॅन द फ्लो ऑफ सेंटर फ्लो, और वी कॉल एज अ सेंटर फ्लो. सिंपल, जो फ्लो आहे क्लोज टू द रिव्हर बँक, हा जो फ्लो आहे तो सेंटरपेक्षा कमी आहे. हे ऑब्झर्वेशन बरोबर आहे? बोला सर्वांनी ऑब्झर्वेशन कमेंटमध्ये सांगा, येस ऑर नो. हे ऑब्झर्वेशन बरोबर आहे का? ओके, ऑब्झर्वेशन बरोबर आहे. काय होतं असं? अगेन बघा, वेन एव्हर वी टेक ऑब्झर्वेशन्स ऑफ क्लोज टू द रिव्हर बँक, देअर इज अ फ्रिक्शन इज प्रोव्हाइडेड बिटवीन टू डिफरंट मॉलिक्युल्स. या ठिकाणी मी एक शब्द वापरतो, टू डिफरंट मॉलिक्युल्स. बघा, इथं ज्यावेळेस फ्रिक्शन फोर्स प्रोव्हाइड करण्यात आला, फोर्स ऑफ अट्रॅक्शन फोर्स, इथं जो फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड करण्यात आला तो डिफरंट मॉलिक्युल्समुळे प्रोव्हाइड झाला. कारण की ह्या लेअरचे वॉटर मॉलिक्युल्स, हिअर इज अ वॉटर मॉलिक्युल्स अँड हिअर इज अ सॉलिड मॉलिक्युल्स, देअर इज अ प्रेझेन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स. ओके, अँड सेंटरचे जर आपण ऑब्झर्वेशन घेतले तर ह्या सेंटरच्या ऑब्झर्वेशनमध्ये there is a friction between the molecules which is having the same type. बघा, हे जे मॉलिक्युल्स आहेत सेंटरचे ज्यावेळेस मी ऑब्झर्व केले त्यावेळेस या सेंटरचे मॉलिक्युल्स काय आहे? सेम आहे. मग इथं या ठिकाणी आपल्याकडे दोन डेफिनेशन्स येतात. एक असतो कोहेसिव्ह फोर्स, दुसरा असतो ॲडेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स सगळ्यांना माहिती आहे, तुमचं केमिस्ट्रीमध्ये बऱ्या प्रकारे झाला असेल. What is mean by cohesive force? The force of attraction between same molecules. So whenever water flows at the center of the river, the drag force we call as, this is the drag force. That means viscosity which is provided by the drag force, dragging force. Why it is called as a dragging force? बघा, पहिला लेअर याच्यावरती पुढं चालला आहे आणि सेकंड लेअर सुद्धा काय होणार आहे, याच्यासोबतच काही वेलॉसिटीनं फ्लो करणार आहे. म्हणजे हा फर्स्ट लेअर असेल, हा सेकंड लेअर असेल आणि इन बिटवीन देअर फ्रिक्शन इज प्रेझेंट. सो बोथ आर ड्रॅग टू इच अदर. वेन एव्हर बिकॉज ऑफ देअर कोहेसिव्ह फोर्स, देअर इज अ कोहेसिव्ह फोर्स ॲक्च्युअली विच इज रिस्पॉन्सिबल टू डेव्हलप अ ड्रॅगिंग फोर्स. या ठिकाणी सुद्धा ड्रॅग फोर्स आहे, पण ह्या ठिकाणी डेव्हलप झालेला ड्रॅगिंग फोर्स जो आहे तो असणार आहे बिकॉज ऑफ डिफरंट मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हे डिफरंट मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जी डेफिनेशन तुम्हाला माहिती असेल ना, डिफरंट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट मॉलिक्युल्स विच इज कॉल्ड ॲज ॲडेसिव्ह फोर्स. हे तुमचं केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच प्रकारे झालं असेल, मी फक्त एकदा त्याची रिव्हिजन घेतो. कोहेसिव्ह फोर्स वन इच इज कॉल्ड ॲज ॲडेसिव्ह फोर्स. सरफेस टेन्शन ज्यावेळेस घेणार आहे त्यावेळेस आपण येणारच आहोत इथमध्ये. पण आता मी तुम्हाला सांगतो, जो काही ड्रॅग फोर्स इथं डेव्हलप झाला आहे, this drag force which is developed in liquid because of the cohesive force of the same molecules at the close to the river bank, this drag force which is developed because of the adhesive force. हे दोन्ही कंडिशन समजल्यात. मग आता सिंपल कंडिशन असते, कोहेसिव्ह फोर्स जास्त असेल का ॲडेसिव्ह फोर्स? बोला, ऑब्वियसली डिफरंट बिटवीन टू मॉलिक्युल्स हा फोर्स काय असेल? जास्त असेल. बिकॉज ऑफ ड्रॅगिंग फोर्स, ड्रॅग फोर्स, बिकॉज ऑफ दॅट ड्रॅग फोर्स वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजेस. इथं वेलॉसिटी काय होणार? डिक्रीज होणार. आणि इथं जो ड्रॅगिंग फोर्स आहे कोणचा? कोहेसिव्ह फोर्स. हा कोहेसिव्ह फोर्स याच्यापेक्षा कमी आहे. मग याच्यापेक्षा कोहेसिव्ह फोर्स कमी म्हणजे इथं फ्रिक्शन कमी असेल, आणि फ्रिक्शन एकदा कमी असेल तर विस्कॉसिटी कमी असेल, आणि एकदा विस्कॉसिटी म्हणजे प्रॉपर्टी झाली फ्लुइडची, ही विस्कॉसिटी कमी असेल तर वेलॉसिटी काय होणार आहे? वाढणार आहे. लक्षात येतं? आता ह्या विस्कॉसिटीचे दोन टाईप्स पडतात, एक असतो विस्कस फ्लो, एक असतो नॉन विस्कस फ्लो. आता समजून घेऊया. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली असेल. ड्रॅगिंग फोर्स कशामुळे डेव्हलप होतो? बिकॉज ऑफ कोहेसिव्ह फोर्स बिटवीन द सेम मॉलिक्युल्स. इथेही तुमचा ड्रॅगिंग फोर्स डेव्हलप होणार आहे, पण इथं मॉलिक्युल्स काय आहे? डिफरंट आहे. इथला ॲडेसिव्ह फोर्स मॅक्झिमम असेल बिकॉज ऑफ द कोहेसिव्ह फोर्स, अँड बिकॉज ऑफ दॅट हिअर वेलॉसिटी डिक्रीजेस, हिअर वेलॉसिटी इन्क्रीजेस. ही सिच्युएशन झाली. आता हे जे कोहेसिव्ह फोर्स आहे, कोहेसिव्ह नाही म्हणणार मी याला, ॲक्च्युअल विस्कस फ्लो. This viscous flow
which is having two types. One is a viscous flow, another is a non-viscous flow. समजून कसं घ्यायचं त्यासाठी मी एक स्केमॅटिक डायग्राम घेतो. हिअर वी टेक वन स्केमॅटिक डायग्राम. Obviously this concept is asked in board exam, also JEE mains exam plus advanced also. Okay, now here we take one schematic diagram. Here is also we take observations of two schematic diagrams. आता या ठिकाणी जो वॉटरचा फ्लो आहे तो वॉटरचा फ्लो मी ॲरोनी दाखवणार आहे, काही ॲरोनी दाखवणार आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज द फ्लो ऑफ रिवर. In between, close to the two sides, here is a water flow. So एकदम तशी डायग्राम सोपी आहे, मला सांगायचं काय ते एकदा समजून घेऊया. Okay, these are the different direction of the flows, different layers of the flow, and which all are moving with different velocity. हे काय आहेत, हे different layers आहेत फ्लोचे. मी आता हे दाखवले आहे ॲरोने आणि ह्या प्रत्येकाची वेलॉसिटी डिफरंट आहे. ओके, नाव हिअर इज also different layers of the fluid which is moving with the same velocity. मग आता तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, which is viscous flow, which is non viscous flow. मी आत्ताच सांगितलं विस्कस फ्लो कशाला म्हणणार, ज्या ठिकाणी फ्लोला रेजिस्टन्स प्रोव्हाइड केला जातो बिकॉज ऑफ द ड्रॅगिंग फोर्स बिटवीन द लेयर्स. दिस फ्लो विच इज कॉल्ड एज अ विस्कस फ्लो. Whenever there is no resistance which is provided between the layers, then this type of flow is called as a non-viscous flow. Now in this condition, different layers of the flow of liquid which are moving with different velocity. Here velocity which less than that velocity, this velocity is the greatest as compared to all other velocities, then such a type of flow which is called as a viscous flow. या टाईपच्या फ्लोला सर्वांनी काय म्हणायचं असतं, विस्कस फ्लो म्हणायचं असतं. आणि याला काय म्हणणार, ऑब्वियसली डिफरंट लेयर्स ऑफ द फ्लुइड विच आर मूव्हिंग विथ द सेम वेलॉसिटी, देन दिस इज कॉल्ड ॲज अ नॉन विस्कस फ्लो. आता तुम्हाला सर्वांना एक क्वेश्चन पडला असेल, क्वेश्चन असा असेल बघा, व्हेनेवर विस्कॉसिटी ऑफ द फ्लुइड इट विल बी मिनिमम. कुठल्या कंडिशनला विस्कॉसिटी ही कमी करता येऊ शकते, तर एकमेव त्याचं रिझन असतं व्हेनेवर वी इन्क्रीज द टेम्परेचर. ज्यावेळेस टेम्परेचर आपण वाढवणार, टेम्परेचर वाढत गेलं तर विस्कॉसिटी कमी होऊन जाते, ते कन्वर्ट होऊन जातं नॉन विस्कस फ्लोमध्ये. नॉन विस्कस फ्लो म्हणजे सगळ्या लेयरची, वॉट एव्हर लेयर वी आर टेकिंग द फ्लो ऑफ फ्लुइड, ऑल आर मूव्हिंग विथ द सेम वेलॉसिटी. सो हेलियम, आपल्याकडे हेलियम लिक्विड जे असं आहे, जे 2 केल्विनला जर आपण हीट केलं, सो इट विल बी कन्वर्टेड इनटू नॉन विस्कस फ्लो. हे तुम्हाला CETच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. हेलियम लिक्विड. ओके, क्लिअर झालं सर्वांना. सो आता ही कंडिशन तुम्हाला समजली असेल. आता मी इथं नोट डाऊन करून देतो व्हॉट इज मीन बाय ॲक्च्युअल विस्कॉसिटी काय आहे ते आता मी तुम्हाला सांगतो. विस्कॉसिटी म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड. आता ॲक्च्युअली आपण जी डेफिनेशन घेणार आहोत ती डेफिनेशन एक्झामसाठी लिहायची असते. सो यू हॅव टू नोट डाऊन ॲट द टाइम ऑफ वेन यू आर गोइंग टू एक्झाम्स. So what is mean by viscosity? Viscosity is the property of fluid by virtue to the relative motion between different layers of fluid which experience a dragging force. This force
is called viscous force. याला म्हणायचं असतं विस्कॉसिटी. एकदम साधी आणि सोपी डेफिनेशन आहे. काय आहे? विस्कॉसिटी इट इज द प्रॉपर्टी ऑफ अ फ्लुइड बाय व्हर्च्यू टू द रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स ऑफ अ फ्लुइड विच experience a dragging force, and this dragging force which is called as a viscous force. Because of that viscous force we are getting the viscosity. मग तुम्ही जे आता मागे एक्झाम्पल घेतलं होतं वॉटर आणि सिरप और हनी, ओके. आता ह्या दोघांमध्ये विस्कस फोर्स किंवा विस्कॉसिटी कोणाची कमी असेल हे तुम्ही मला सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं. विस्कॉसिटी कोणाची कमी, वॉटरची कमी असेल का सिरप और हनीची कमी असेल? कमेंटमध्ये सांगायचं. परत एकदा सांगू, विस्कॉसिटी काय आहे? विस्कॉसिटी ही प्रॉपर्टी आहे फ्लुइडची, ती रेजिस्टन्स ॲक्च्युली प्रोव्हाइड करते आणि बिकॉज ऑफ दॅट फ्लो ऑफ लिक्विड काय होऊन जातो, कमी होऊन जातो. मग आता तुम्ही मला सांगा, जो फ्लो असेल लेअरमधला जी वेलॉसिटी असेल ती वेलॉसिटी डिक्रीज होत जाते आणि वेलॉसिटी डिक्रीज झाल्यामुळे जे काही फ्लुइडचा फ्लो असेल तो ऑब्वियसली कमी होणार आहे. मग वॉटर आणि सिरप और हनीमध्ये तुम्ही मला सांगायचं विस्कॉसिटी कोणाची कमी असेल कोणाची जास्त असेल. ओके, हा तुमच्यासाठीचा होमवर्क म्हणजे तुम्ही सिंपल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कमेंट बॉक्समध्ये वॉटरची कोणाची असेल, वॉटरची विस्कॉसिटी किती असेल ॲज कम्पेअर टू सिरप और हनीपेक्षा. ठीक आहे, ओके. आता हे झालं. वॉट एव्हर वी आर गोइंग टू एक्सप्लेन इज द थेरॉटिकली. But what is their mathematical proof? Because of that mathematics, physics is having some meaning. Whenever we are not going to discuss in mathematical derivations, physics is not having any meanings. Theoretically जर आपण किती सांगितलं की हे होऊ शकतं, पण त्याला जोपर्यंत कुठलंही मॅथमॅटिकल डेरिव्हेशन नसेल तोपर्यंत फिजिक्सला मिनिंग नाही आहे आणि तेच मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आपल्याला घ्यायचं आहे. क्लिअर झालं? हा पॉईंट सगळ्यांना समजला असेल. ही डेफिनेशन तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. याचे सिंपल एक्झाम्पल तुमच्या बोर्डच्या बुक्समध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, ओके. चलो फिर नेक्स्ट वी टेक द मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स विच इज ॲक्च्युअली रिप्रेझेंट द विस्कॉसिटी. Whenever we take the Newton's law of motion, in Newton's law of motion we actually represent the frictional force, and for that frictional force is directly proportional to the normal reaction. After that this frictional force we equal to represent as mu multiplied by n, and mu is called as a coefficient of friction. And again these are converted into two types. One is the static friction and another is the very good kinetic friction. या केस कन्सिडर केल्यात ना, या ठिकाणी आपण काय म्हणलो होतो, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलतात. बिकॉज ऑफ दॅट कोएफिशियंट ऑफ friction is having some meaning and normal reaction is also having some meaning. So similar way we have to going to discuss in viscosity there is also having some presence of coefficient, there is also having some presence of frictional force. So that frictional force we are represented, what are the parameters actually depends on that. क्लिअर होते सर्वांना? ठीक. नाव आता कंडिशन्स घेऊया. कंडिशन्स काय आहे समजून घ्या. So for this we take one stationary level. This is the stationary level, and whenever any layer, water layer or liquid layer is in contact with that stationary level, its velocity is zero. That's why it's called as a stationary level. Stationary level. काय आहे स्टेशनरी लेवल? तर सिंपल एक अजम्पशन्स केलं. दिस इज अजम्पशन. ओके, फ्रॉम दिस अजम्पशन व्हेनेवर एनी लेयर इज इन कॉन्टॅक्ट विथ दॅट स्टेशनरी लेवल इट्स वेलॉसिटी इज झिरो. कुठलाही लेयर, वॉटरचा, लिक्विडचा कुठलाही लेयर ज्यावेळेस याच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल त्यावेळेस त्याची वेलॉसिटी काय असेल? झिरो असेल. नाव वी गो बियॉन्ड दॅट स्टेशनरी लेवल, वी गेट गोइंग टू डिस्टन्स increases. Here is having another layer which is actually not a contact in stationary level, which is having some distance, so its velocity is not be zero. क्लिअर होते सर्वांना? फक्त कुठल्या लेयरची वेलॉसिटी झिरो असेल? जो ॲक्च्युअल स्टेशनरी लेवलच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल. ते आपण अजम्पशन्स केलं. वी अज्युम दॅट, अँड बियॉन्ड दॅट लेवल, दॅट लेयर, द वॉट एव्हर लेयर आर प्रेझेंट, दे आर हॅव्हिंग प्रेझेन्स ऑफ सम वेलॉसिटी. अनदर वन लेयर which is having greater velocity as earlier,
another layer which is also having a greater velocity as earlier. So this layer we are going to take. Here is the last one. Okay? We choose any one. So we choose this one which is moving with velocity v. Any one. After that, this velocity is also greater than that velocity, then this velocity is called as v plus delta v, and its below layer which is having a less velocity which is called as a v minus delta v. ओके ठीक. आता हे ऑब्झर्वेशन घेतले, जो याच्या वरती लेयर होता त्याची वेलॉसिटी आहे v प्लस डेल्टा v, त्याच्या खाली लेवल होते त्याची वेलॉसिटी आहे v मायनस डेल्टा v. Whatever layer we are taking the velocity v which is actually at the distance x from the stationary level, obviously त्याची काहीतरी हाईट असेलच ना. किती हाईट आहे? x एवढी हाईट आहे. कुठून? स्टेशनरी लेवल पासून. देन व्हॉट इज दिस हाईट? व्हेरी गुड. दिस हाईट is x plus delta x because it is much higher than that x, and another one which is actually lower from the velocity v, and what is the height of that, which is x minus delta x. याची हाईट किती असेल? x मायनस डेल्टा x. हे तुम्हाला सगळ्यांना समजलं आहे? कमेंटमध्ये सांगा येस और नो. एकदम सिंपल आहे. काय केलं? स्टेशनरी लेवल घेतली, एक्झॅक्टली जो स्टेशनरी लेवलच्या एकदम क्लोज आहे, जो लेयर एकदम स्टेशनरी लेवलच्या क्लोज आहे, म्हणजे थोडक्यात मी काय केलं माहिती आहे का, जो इथं माझा फोर्स बिटवीन द टू डिफरंट मॉलिक्युल्स येत होता तो मी 0 घेतला. ड्रॅगिंग फोर्स मी 0 घेतला. ड्रॅगिंग फोर्स 0 आल्यामुळे या ठिकाणी जी वेलॉसिटी असेल ती 0 असेल. फोर्सच नाही अप्लाय झाला तर वेलॉसिटी काय असेल? 0 असेल. वेलॉसिटी 0 आली, दॅट मीन्स दिस इज कॉल्ड ॲज अ स्टेशनरी लेवल ऑफ दॅट फ्लुइड विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. And beyond that all the levels their velocity goes on increases. We observe that this velocity is much greater than that velocity, much less than this velocity, and beyond that velocity goes on increases. So simple या ठिकाणी मी असं कन्सिडर करतो की याची वेलॉसिटी आहे, फॉर एक्झाम्पल वरच्या लेयरची वेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंड, या लेयरची वेलॉसिटी आहे 9 मीटर पर सेकंड, याची वेलॉसिटी आहे 8 मीटर पर सेकंड, याची वेलॉसिटी आहे 7 मीटर पर सेकंड, याची वेलॉसिटी आहे 6 मीटर पर सेकंड, याची वेलॉसिटी आहे 5 मीटर पर सेकंड. सो ऑन गोज ऑन इंक्रीजेस अँड हिअर इज वेलॉसिटी इज 0 मीटर पर सेकंड. बघा 0, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. ओके, हे झालं वेलॉसिटी विषयी. बट वेन एवर वी आर गोइंग टू एक्सप्रेस एनी मॅथमॅटिकल टर्म्स वी हॅव टू हेल्प सम अदर टर्म ऑल्सो. फॉर दिस कंडिशन वी हॅव टेकिंग टू हेल्प वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन, दॅट इज वेलॉसिटी ग्रेडियंट. मला याची मदत घ्यायची मॅथमॅटिकल एक्सप्रेशन एक्सप्लेन करण्यासाठी. मला व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. व्हॉट इज मीन बाय व्हेलॉसिटी ग्रेडियंट? बघा काय आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंट. मी एकदम सिंपलचे ऑब्झर्वेशन्स केले. काय ऑब्झर्वेशन केले? याची वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड आहे, याची वेलॉसिटी 9 मीटर पर सेकंड आहे. 10 मीटर पर सेकंड हा काहीतरी हाईटवरती असेल, मग 9 मीटर पर सेकंड हाही काहीतरी हाईटवरती असेल. मग ॲक्च्युअली ह्या दोघांमधली हाईट किती? क्लिअर झालं सर्वांना? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड व्हॉट इज द ॲक्च्युअल हाईट बिटवीन देम. ओके, हाईट h. अँड अनदर टर्म्स वी हॅव टू एक्सप्लेन व्हॉट इज द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन देम. मग ह्या दोघांमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किंवा वी कॉल ॲज व्हॉट इज द व्हेलॉसिटी डिफरन्स बिटवीन देम. मग ह्या दोघांमध्ये ॲक्च्युअल व्हेलॉसिटी डिफरन्स किती असेल? वरती किती आहे? 10, नंतरचा किती चालला? 9. 10 मायनस 9 किती होऊन जातं? 1 मीटर पर सेकंड. म्हणजे या दोघांमध्ये जी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आली ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी डिफरन्स किती आलेला आहे? 1 मीटर पर सेकंडचा. किती हाईटला? एच एवढ्या हाईटला. आणि ह्या दोघांचा ज्यावेळेस मी रेशो घेतो देन दिस रेशो विच इज कॉल्ड ॲज अ व्हेलॉसिटी ग्रेडियंट. काय असेल या दोघांचा रेशो? 1/h. वी कॉल्ड ॲज अ व्हेलॉसिटी ग्रेडियंट. क्लिअर होतं सर्वांना? ओके, आता हे नसन क्लिअर झालं तर अजून एक एक्झाम्पल घेतो. बघा पॉईंट इझी आहे, फक्त तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. ओके, नेक्स्ट वन पॉईंट इज, बघा आता नाउ इन दिस कंडिशन वी हॅव टू गो इन कन्सिडर हिअर इज हाईट इज 1 मीटर. हाईट किती आहे? 1 मीटर. ओके, आणि व्हेलॉसिटी डिफरन्स किती आहे? वेलॉसिटी डिफरन्स 9 - 8.
वेलॉसिटी डिफरन्स किती आला त्याला आपण चेंज इन वेलॉसिटी म्हणणार. दिस चेंज इन वेलॉसिटी आली 1 मीटर पर सेकंड. हाईट किती आहे, वी कॉल ॲज हाईट मीन्स एक्स, दिस इज एक्स, दिस एक्स, अँड हा एक्स किती आहे 1 मीटर. वी टेक दिस रेशो 1 मीटर पर सेकंड divided by 1 meter, meter and meter get cancelled, we get 1 second inverse. So we get velocity gradient 1 second inverse. हा velocity gradient काय सांगतोय, velocity gradient काय सांगतो. So velocity gradient which is give us as the change in velocity with respect to height, the relation between change in velocity with respect to height. बघा या ठिकाणी दोघांचा चेंज इन वेलॉसिटी, दोघांमध्ये ॲक्च्युअल हाईट किती प्रेझेंट आहे. इथं सुद्धा चेंज इन वेलॉसिटी दोघांमध्ये आणि ॲक्च्युअल दोघांमध्ये 2 लेयर्समध्ये हाईट किती प्रेझेंट आहे हे सांगत असतं कोण, वेलॉसिटी ग्रेडियंट. सो होप आय थिंक यू आर नॉट हॅव्हिंग एनी कन्फ्युजन अबाउट द वेलॉसिटी ग्रेडियंट. आता सर्वांना समजलं असेल की वेलॉसिटी ग्रेडियंट कशाला म्हणायचं. सो व्हॉट इज ॲक्च्युअल वेलॉसिटी ग्रेडियंट, stationary layer. So velocity gradient, it is the ratio of change in velocity delta v to the distance between them, distance between two layers. याला काय म्हणायचं, velocity gradient. This velocity gradient is delta v divided by delta x and velocity gradient. Okay, कन्सेप्ट इझी आहे, फक्त तुम्ही लोकांनी सर्वांनी समजून घ्या. वेलॉसिटी ग्रेडियंट चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, याचं युनिट काय असेल, सेकंड इनवर्स और पर सेकंड. हे झालं ॲक्च्युअल वेलॉसिटी ग्रेडियंट. दिसतंय सर्वांना, ओके व्हेरी गुड. ठीक आहे, कन्सेप्ट समजली सर्वांना. ओके, सो व्हेनेवर viscosity is the property present between the layers, there is a one property which is actually viscosity depends, and that property is called as a velocity gradient. Okay, so viscous force, obviously this viscous force is depends on the velocity gradient. Again this viscous force is depends on whatever area is contact between the other layer. हा जो एरिया असेल ना, समजा हा लेयर असेल, हा दुसऱ्या लेयरला इथले काही मॉलिक्युल्स असतील, इथले मॉलिक्युल्स हे दुसऱ्या लेयरच्या किती एरियासोबत कॉन्टॅक्टमध्ये आलेत, क्रॉस सेक्शनल एरिया नाही. एरिया बिटवीन द टू लेयर्स वेन एवर दे आर फ्लोईंग इन द पॅरलल डायरेक्शन, क्रॉस सेक्शन एरिया घेत नाही. हा एरिया ज्यावेळेस दोन्ही फ्लो काय करणार आहे, पॅरलली फ्लो करणार आहे त्यावेळेस. सो दिस विस्कस फोर्स ॲक्च्युअली डिपेंड्स ऑन, दिस विस्कस फोर्स विच इज ॲक्च्युअली डिपेंड्स ऑन velocity gradient which is actually depends on the cross section area, or not the cross section area, area of the two parallel layers. क्लिअर झालं, कन्सेप्ट क्लिअर झाली. ओके, आता हे सर्वांना झालं असेल. सो वी रिटन एज frictional force is directly proportional to the area and directly proportional to the velocity gradient. So we require some proportionality constant, and this proportionality constant is the coefficient of viscosity, we represent as eta. So eta multiplied by A multiplied by delta V upon delta x. So what is this eta? It is called as a coefficient of viscosity, which is called as a coefficient of viscosity. Again one more condition is that whenever we take this delta V upon delta x, we consider here is a small change in velocity dV at the small change in displacement dx, small change in velocity dV at the small change in displacement dx. Then this frictional force, what is the present of that force is
this is called as a viscous force. We called as this is the viscous force. So this viscous force is equal to eta multiplied by A dV upon dx. Okay, clear सर्वांना? So this is the viscous force. We get the coefficient of viscosity. What is the actual definition of coefficient of viscosity? So we get the coefficient of viscosity. It is the ratio of viscous force divided by viscous force per unit area per unit velocity gradient. Okay, clear होते सर्वांना? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीची डेफिनेशन सगळ्यांना समजली असेल. तुम्ही ही नोट डाऊनही करू शकता. व्हॉट इज द ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी? इट इज द रेशो ऑफ फ्रिक्शनल फोर्स टू द पर युनिट एरिया टू द पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट. युनिट, मग तुम्हाला जर कोणी विचारलं की याच्यावर एसआय युनिट काय असेल, सो वी गोइंग टू ऑब्झर्वेशन्स अबाउट देअर एसआय युनिट. काय होऊ शकतं कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीचं? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीचं एसआय युनिट फोर्स कशामध्ये आहे? न्यूटनमध्ये, बरोबर. न्यूटन इंटू डी व्ही अपॉन डी एक्स म्हणजे 1/सेकंद तो येऊन जाणार वरती, आणि एरिया म्हणजे काय असेल? मीटर स्क्वेअर. एन एस न्यूटन इंटू सेकंड डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. हे ॲक्च्युअली युनिट असणार आहे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीचे. व्हॉट इज देअर डायमेन्शन्स? व्हॉट आर देअर डायमेन्शन्स? इथं मी देऊन देतो एम, एल आणि टी. आता हे डायमेन्शन्स मला तुम्ही सांगायचे. कमेंट बॉक्समध्ये 2 मिनिटात सांगा तुम्ही याचे डायमेन्शन्स किती असतात. ओके, 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करू शकता, याची डायमेन्शन फाईंड करू शकता, टाकून द्या. 2 व्हिडिओ तुम्ही काय करा, प्ले करा. जमेल? कन्फर्म? ओके. सो दिस इज अबाउट दी विस्कोसिटी. आय थिंक देअर इज नो प्रेझेन्स ऑफ नो रिमेनिंग पार्ट्स अबाउट देअर विस्कोसिटी. ठीक आहे, चला मी प्रॉब्लेम्स घेऊया. मी आता प्रॉब्लेम वाचून दाखवतो. प्रॉब्लेम तुमच्या सर्वांच्या समोर असेल. सो प्रॉब्लेम इज one more condition, direction, about their direction. So I am writing their sentence. The direction of viscous force is opposite to the relative motion between layers. This is very important. हा एक पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीने whenever we take one of the solid, here is a solid and here is a presence of frictional force, so we simply say that applied force and frictional force both are opposite to each other. Clear झालं? Similar way, whenever we are going to take the velocities of different layer, so here is the velocities of different layer, we simply say that the velocity, relative velocities between the layer and viscous force are opposite to each other. Here is the presence of viscous force. Viscous force, this is the direction of viscous force and this is the direction of velocity, both are opposite to each other. Clear झालं? ही जी डायरेक्शन असेल वेलॉसिटीची एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन असणार आहे विस्कस फोर्सची. ही डायरेक्शन तुम्हाला सांगण्याचं एकमेव कारण, because of that whenever we take the any free body diagram, in that case here is also we have to take a free body diagram. ठीक आहे, त्याच फ्री बॉडी डायग्राम मध्ये we require a equation of motion. In that equation of motion the frictional force and velocity both are opposite to each other. There is viscous force and velocity. Okay, viscous force and velocity both are opposite to each other. So sometimes some books they are represented as this viscous force is like that. Viscous force is equal to minus eta A dV upon dx. Again I am saying this negative sign which shows that what is that? The velocity, the relative motion between the layers, and viscous force are opposite. काही बुक्समध्ये घेतले, जसं की डी सी पांडेमध्ये जा, डी सी पांडेमध्ये त्यांनी
एफ इज इक्वल टू मायनस इटा मल्टिप्लाय बाय ए डी व्ही अपॉन डी एक्स घेतलं आहे. आपल्या मेन्सच्या बुकमध्ये जर गेले सिंगेजच्या बुक्समध्ये त्यांनी एफ इज इक्वल टू इटा मल्टिप्लाय बाय ए डी व्ही अपॉन डी एक्स घेतलं आहे. वेनेवर यू आर गोइंग टू एनी बुक्स, आपल्या बोर्डच्या बुक्समध्ये घेतलं त्यांनी प्लस घेतलं आहे. सो तुम्ही प्लस घ्या, मायनस घ्या. प्लस जर घेतलं तर तुम्हाला इथं मेन्शन करावं लागेल फोर्स अँड रिलेटिव्ह मोशन बिटवीन द लेयर्स. एक सेंटेन्स तुम्हाला खाली नोट डाऊन करावं लागेल. द विस्कस फोर्स अँड the relative motion between the layers are opposite to each other. Whenever we take the negative sign, so you have to also mention that negative sign, because of that negative sign which shows that frictional viscous force and the coefficients or viscous force and relative motion between the layers are opposite to each other. कंडिशन सगळ्यांना व्यवस्थित समजलेल्या असतीलच असं मी कन्सिडर करतो. अँड लेट्स वी टेक वन ऑफ द एक्झाम्पल्स. वी क्लिअर द विस्कॉसिटी. होप सो कुणाला काही प्रॉब्लेम नसेल अशी मी आशा करतो. यू आर नॉट हॅविंग एनी प्रॉब्लेम अबाउट द विस्कॉसिटी. इफ यू आर हॅविंग एनी डाऊट अबाउट द विस्कॉसिटी, राईट इन कमेंट, सर आय हॅव डाऊट अबाउट द विस्कॉसिटी. You are not having any doubt about the viscosity, then says, sir, we completely understand the viscosity. Okay, now problem you are going on to the screen. A plate of area 2 meters square is made to move horizontally with a speed of 2 meters per second by applying a horizontal tangential force over the free surface of liquid if the depth of liquid is 1 meter and the liquid in contact with the bed is stationary. Coefficient of velocity of liquid is 0.01 poise. Find the tangential force to move the plate. प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवरती थोडा वेळ थांबेल, त्याच्यानंतर प्रॉब्लेम जाणार आहे, पण आता सध्या प्रॉब्लेम हा तुमच्या समोर आहे. ओके, सो हिअर इज द प्रॉब्लेम्स अँड वी आर गोइंग टू टेक द सोल्युशन्स. आता सोल्युशनमध्ये फर्स्ट ऑफ ऑल वी नोट डाउन द गिवन क्वांटिटीज. फर्स्ट गिवन क्वांटिटी प्लेट एरिया 2 meter square. Plate area, they are not given the cross section area. In viscosity we have not taking the cross section area, we simply take the whatever the area they are given. So here is the area 2 meter square is moved horizontally with the velocity. We call as this is the velocity second, 2 meter per second, with a stationary layer. Stationary layer, that means velocity 1 is 0 meter per second. Surface of liquid in the depth, which is the depth is called as a d2 1 meter, with the stationary level d1 is equal to 0 meter. Okay, that they are given very simple. The liquid in contact with the bed is stationary. After that they are giving the coefficient of viscosity is 0.01 poise. Now they are asking how much tangential force which is required. So simply they are asking tangential force means viscous force. क्लिअर झालं सर्वांना? आता तुम्हाला या ठिकाणी एक कन्फ्युजन होणार आहे. 0.01 इथं युनिट काय यायला पाहिजे होतं, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आलेलं काय आहे, पॉईज. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 पॉईज. ओके, 1 न्यूटन इंटू सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं, 10 पॉईज. हे ॲक्च्युअली कन्वर्जन आहे. मग 1 पॉईज किती असेल, 1 पॉईज इक्वल टू, व्हेरी गुड, 1/10 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. सो वी गेट 1 पॉईज इज इक्वल टू 10⁻⁻1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. मग आपल्याला ही जी कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे, ही कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आपल्याला कन्वर्ट करायची आहे न्यूटन इंटू सेकंड पर मीटर स्क्वेअर. त्यामध्ये पॉईज दिलेला आहे, एका पॉईजची व्हॅल्यू भेटलेली आहे 10⁻⁻1. टाकून देऊ. ईटा इज इक्वल टू 0.01 इंटू 10⁻⁻1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. So you get eta is equal to, this is 10⁻²-1, 1 into 10⁻³
Newton second per meter square. So we get the value of coefficient of viscosity 1 into 10 raised to minus 3 Newton second per meter square. I think you all are understand how to convert the poise into Newton second per meter square. कन्सेप्ट क्लिअर झाली सर्वांना? ओके, व्हेरी गुड. आता ॲक्च्युअल हे तुमचं जर झालं असेल तर मला पुढे चालायला प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे ते मी एकदा प्रॉब्लेममध्ये घेतोय. न्यूटन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची व्हॅल्यू भेटलेली आहे. सो वी नोट डाऊन दॅट 1 into 10 raised to minus 3 Newton second per meter square, and here is they are giving the condition like that. These are the two stationary levels. From that this is the stationary level actual, and this stationary level at the depth 1 meter and upper layer are moving with the velocity. This is upper layer are moving with the velocity with respect to stationary having velocity is 2 meter per second. Oh, this is called as a velocity 2 is 2 meter per second, and this is the stationary level we call as a velocity 1 is 0 meter per second. That's why I am writing here velocity 1 is 0 meter per second, velocity 2 is 2 meter per second. First of all, we using the whatever formula we are using, F is equal to eta A dV upon dx. This formula we have to use that. In this condition, area they are given 2 meter square. We have to find one value only, velocity gradient. So what is the velocity gradient? dV upon dx, very simple, v2 minus v1 divided by d2 minus d1, change in velocity divided by change in height. Clear है? Okay, change in velocity किती है? 2 minus 0, 1 minus 0, so you get 2 meter per second. So you get the value of velocity gradient, you get the value of area, you get the value of coefficient of viscosity. Substitute in the formula. F is equal to 1 into 10 raised to minus 3 area 2 meter square, v2 minus v1 divided by d2 minus d1, we get 1 into 10 raised to minus 3. Oh sorry, velocity gradient is 2. 2 multiplied by 2 is 4. So we get the force, how much? 4 into 10 raised to minus 3. This is the viscous force, obviously unit is Newton. प्रॉब्लेम समजलाय सर्वांना? प्रॉब्लेम एकदम सिंपल होता. ही वेलोसिटी होती, वेलोसिटी 2 मीटर पर सेकंड, they already given. Velocity 1 is 0 meter per second, and their distance between the two layers is 1 meter. We take the simply substitute the value and solid force is equal to F4 into 10 raised to minus 3 Newton. I think you all are getting the problems. ओके, ठीक. आता तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. होमवर्क असा आहे बघा, आपल्या कॉम्पिटिटिव्हच्या नोट्समध्ये विस्कॉसिटी ही कन्सेप्ट झालेली आहे आत्ता जेवढी आपण या ठिकाणी डिस्कस केलेली आहे. त्यानंतर फॉर्म्युलाही चेक केला आहे. सर्वांनी विस्कॉसिटीची कन्सेप्ट झाल्यानंतर नोट्स बघा, ठीक आहे. त्यामधील हा जो प्रॉब्लेम होता तो पहिला सॉल्व एक्झाम्पल आहे, आणि त्याच्या खालचे जे उरलेले सॉल्व एक्झाम्पल आहेत, आय थिंक 2, 3 और 4 असे काहीतरी सॉल्व एक्झाम्पल आहेत, ते सॉल्व एक्झाम्पल सर्वांनी सॉल्व करून मला काय करायचे, सेंड करायचे. ओके, सो आजच्या आज तुम्ही सर्व हे जे काही होमवर्क तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्ही कंप्लीट करणार आणि मला सेंड करणार. ओके, थँक्यू. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका, आणि काही डाऊट असेल तर प्लीज आस्क. ओके, थँक्यू.